छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य प्रतिकृती इथे आहे. हा आपला सावंतवाडीचा स्टॉल आहे आणि जवळ बहुशा सावंतवाडीची खेळणी वगैरे, कोल्हापुरी चपला पण आहेत. बघू शकता केरळच्या पण साड्या ज्या बघायला मिळतात आहे. अगदी आपण ज्या सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश वांबाडकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आता वाजले संध्याकाळचं ऑलमोस्ट 7-7:30 आणि आम्ही आलो बँड्रामधल्या BKC इथे, BKC ग्राउंड जिथे आहे तिथे MMID ग्राउंड 1 and 2. आणि आज तारीख आहे 17 मे, रविवार आहे आणि आपण आलो महालक्ष्मी सरस हे एक्झिबिशन कवर करायला. या एक्झिबिशनबद्दल खूप ऐकलं होतं आणि या एक्झिबिशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. ॲक्च्युली एक्झिबिशनची डेट 3-4 दिवसांनी वाढवली आहे, नाहीतर मला वाटतं ती आय थिंक लास्ट वीकमध्ये संपणार होती. सो एक्झिबिशन आपण बघायला आलो आहे. इथे बऱ्याच साऱ्या काही वेगवेगळ्या युनिक गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि मोस्ट ऑफच्या महिला बचत गट आहेत त्यांच्या या सगळ्या त्यांच्याशी हा रिलेटेड आहे आणि हा गव्हर्नमेंट ऑर्गनाईज आहे. सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे. सो बघू शकता ही मोठी पार्किंग आहे आणि ते JSWचं इथे ही कंपनी आणि तिथे आपण आपली पार्किंगवर केली आहे बाईकची आणि आता इथून आपण आतमध्ये चाललो आहे. सो लेट्स गो इनसाइड. चला इथून जायचं आहे. सो तुम्ही बघू शकताय महालक्ष्मी सरस 2026 आणि इतकं मोठा भव्य दिव्य असा मंडप आहे आणि हा पूर्ण एअर कंडिशन आहे मी असं ऐकलं आहे. लेट्स गो इनसाइड आणि आपण बघूया. नॉर्मली हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशनना वाशीला सिडकोचं जे ग्राउंड आहे तिथे भरतं दरवर्षी, पण यावर्षी हे BKCला भरलं आहे. सो आपण जाऊन बघूया. मी पहिल्यांदाच एक्झिबिशन कवर करायला चाललो आहे. चला जाऊन बघूया आपण आतमध्ये. सो तुम्ही बघू शकता बसेस सेवा पण फ्री आहेत दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत बँड्रा स्टेशनवरून. आणि आपण इथे आतमध्ये बघू शकता इतका भव्य दिव्य असा हा मंडप आहे आणि इथे बरेच सारे मुख्य अतिथी वगैरे येऊन गेलेले आहेत ऑलरेडी. सो बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य प्रतिकृती इथे आहे आणि पुढे बरेच आहेत. सावित्रीबाई फुले त्या साईडला बरेच काय काय आहे. तुम्ही जर बघितलं इथे पूर्ण असे कंटेनर जे असतात आपल्या रेल्वेचे, म्हणजे मोठे मोठे ज्यातून सामान जातं, त्या कंटेनरवर पूर्ण डिझाईन केलेली आहे. इथे विठ्ठल रखुमाई पण तुम्हाला बघायला मिळतं. अमेझिंग आहे. तर आता इथे जे आहे ते मेन एक्झिबिशन वगैरे असणार आहे. सो आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय गोष्टी बघायला मिळतात आहे. आतमध्ये मोस्ट ऑफ ज्या लेडीजचे म्हणजे बचत गट असतात त्यांनी बनवल्या सगळ्या गोष्टी आहेत. सो नक्की मला माहीत नाही पण स्टील असं मी ऐकलं आहे. सो जाऊन बघूया. चला खूप सारे स्पीकर्स वगैरे आहेत आणि फ्रीज मॅग्नेट वगैरे आहेत आणि शोपीस वगैरे आहेत, तुम्ही घरात लावू शकता वगैरे. खूप सारे कानातले वगैरे, इयरिंग्स वगैरे. लातूरवरून आलेला आहे हा स्टॉल. कोल्हापुरी चप्पल बघायला मिळतं आपल्याला इथे. परत इथे खूप सारे असे लॅम्प्स आहेत. इथे काही साडीज वगैरे आहेत. इथे पण शोपीस आहेत. हे आपण रुखवतामध्ये वगैरे वापरतो तशातले आहेत. हा एक स्टॉल तुम्ही बघू शकता. हा नागपूरवरून स्टॉल आलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. हे ना पाणी शोधतात, म्हणजे जसं आपण विहिरीसाठी आपण पाणी शोधतो ना तसं आहे हे. इथे नाशिकचे काही स्टॉल आहेत बचत गटाचा. हा काजू आपला आहे कोकणातला. इथे बऱ्याच साड्यांचं आहे. इथे गूळ वगैरे आहे, म्हणजे सांगलीचं आहे तुम्ही बघाल तर. आणि या साईडला जे आहे ते साताऱ्याचं आहे. आपला तो राईस फेमस इंद्रायणी वगैरे. इथे मसाले वगैरे हिंगोलीचे. हे सगळे तुम्ही इकडचे स्टॉल बघायला चंद्रपूर, बीड, जालना इतक्या लांबून लांबून लोक आलेली आहेत आणि जवळजवळ 15-20 दिवसांचा यांचा इकडे स्टॉल हे सगळे लागलेले आहेत. बघू शकता. हे आता कुठलं आहे, भंडारा, गोंदिया त्यांचं हे मला वाटतं मध वगैरे सगळं. इथे बिस्किट्स वगैरे आहेत गव्हाचे वगैरे.
खूप म्हणजे स्टॉल्स आहेत, म्हणजे आता 80-100च्या आसपास काहीतरी स्टॉल्स आहेत सगळे, जास्त त्यापेक्षा अधिक असतील. हा आपला सावंतवाडीचा स्टॉल आहे आणि सगळं बहुशा सावंतवाडीची खेळणी वगैरे सगळी आहेत, खेळणी सावंतवाडीची वगैरे. काश्मीरचा पण इथे स्टॉल आहे, काश्मीर तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला इथे सगळे काश्मीरचे जे आपले हे असतात म्हणजे काय म्हणतात ड्रायफ्रूट्स वगैरे ते बघायला मिळते. या तुम्हाला इथे बेड्स चटाया पण मिळतात आहे. 800, 1000, 1200, 1400 जसे साईज जो विकाल तशी आहे. सांगलीवरून आहे हा स्टॉल. आपण नाशिकची भेळ ट्राय करतोय. बघा नाशिककरांचा स्पेशल भेळ घेतली आता 50 रुपयाला प्लेट आणि खूप गर्दी तुम्ही बघू शकता इथे. बघा एक डिश खाल्लं दोन खाल्ल्या. नाशिकच्या द्राक्षांचा स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही. नाशिकची द्राक्ष खूप फेमस आहेत, बऱ्याच प्रकारचे द्राक्ष मला इथे बघायला मिळते. कोल्हापुरी चपला पण आहेत. तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांचे मुलींचे ड्रेस वगैरे आहेत. हा छोटीसाठी ड्रेस विचारला 400 रुपये आणि सातारा साईडचा हा स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही. इथे पण आहे पुण्या साईडचा आहे हा इथे ठाण्याचा आहे, ते नागपूरचा आहे, संभाजीनगर आहे, औरंगाबाद. बघू शकता केरळच्या पण साड्या इथे बघायला मिळतात आहे. अगदी आपण ज्या केरळला वगैरे जाऊन घेतो म्हणजे त्या साईडला साऊथ साईडला वगैरे त्या साड्या. या साईडचे स्टॉल म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे आहेत. छत्तीसगड, पंजाब, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, UP वगैरे त्या साईडचे आहेत. इथे नुसतं तुम्हाला साड्या वगैरे सगळ्या त्याच बघायला मिळतील, ड्रेसेस वगैरे. सो तुम्ही बघू शकता इथे पण सगळे पूर्ण फूड झोन आहे. इथे खाण्याचे सगळे स्टॉल्स आहेत, अमरावती, रायगड आणि सगळे. आता आम्ही विचार करतो इथे 8:30 पावणे 9 इथेच आपण काहीतरी खाऊन वगैरे जाऊया घरी. आम्ही 8:30 पावणे 9 झाल्यात आणि आता हे 10 वाजेपर्यंत चालू आहे. सो पटापट काहीतरी खायला घेऊया आपण आणि इथे बसण्यासाठी पण व्यवस्थित सोय वगैरे आहे. सो चला बघूया. बघू शकतो इकडे आपण सावजी चिकन, खरडा चिकन वगैरे आहे बऱ्याच प्रकारचं आणि चिकन बिकनचे पण आयटम्स खूप आहेत. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता चिकन 65, कोंबडी वडे वगैरे. हा साताऱ्याचा स्पॉट आहे. हा एक बचत गट आहे, धिरड, सोलकडी. सो इकडे मॅजिक शो पण आता चालू झालेला आहे, बघूया आपण काय. सो काही आता रात्रीचे 9, 9:15 होत आलेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे थोड्या वेळातच इथून. तुम्ही बघू शकता हे आपण इथं जरा बाहेर बसलो आहे. आम्ही म्हणजे बरेच खूप स्टॉल आहेत, म्हणजे मी म्हणे 100पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि बरेचसे स्टॉल आम्ही कवर केले. एकत्र सगळे स्टॉल तर कवर करता येणार नाही. आज शेवटचा दिवस होता. ॲक्च्युली 14 तारखेपर्यंत होतं पण 17 तारखेपर्यंत ते एक्सटेंड केलं गेलं पुढे अजून 3-4 दिवस, म्हणजे आज संडेपर्यंत. आणि त्यानंतर मग म्हणजे ते बचत गटाचे स्टॉल झाल्यानंतर मग आम्ही फूड झोनमध्ये आलो. फूड झोन पण खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल आणि मोस्ट ऑफ सगळे नॉनव्हेजचेच आयटम्स होते. म्हणजे ते सावजी चिकन, खरडा चिकन, नंतर आपलं चिकनचे बरेच सारे आयटम्स वगैरे ड्रायमध्ये वगैरे आणि मोदक वगैरे पण होते 50 रुपयाला पर पीस आणि ताक, लस्सी आणि काय म्हणता तुम्ही मँगो ज्यूस. परत आता आम्ही ते आईस्क्रीम वगैरे होते बऱ्याच प्रकारचे. सो सीताफळ वगैरे अशा प्रकारचे आईस्क्रीम्स वगैरे होते ते आम्ही ट्राय केले. आणि मग कोल्हापुरी मिसळ ट्राय केली. भेळ वगैरे होती नाशिकची, ती आम्ही ट्राय केली. थालीपीठ होतं, थालीपीठ खाल्लं नाही पण ते थालीपीठ आम्ही बघितलं, ते ट्राय करणार होतं पण म्हटलं ते एवढं खास नाही वाटलं. आणि सो अशा प्रकारे 3-4 आयटम्स ट्राय केले आणि आता आम्ही निघतो आहे इथून. आणि आता बघू शकता तुम्ही ते बाहेरचे बरेच सारे असे पब्लिक असे बसलेले आणि आम्ही पण जस्ट थोडंसं रिलॅक्स करून आता इथून आम्ही निघू. सो चला, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ज्यात आपण महालक्ष्मी सरस 2026 जे BKC इथे भरलं होतं ते कवर करण्याचा प्रयत्न केला. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.